Hi. In last lecture, we have seen a different definitions of the evolution. Okay. Then, how the life had been existed on the earth. Earthवर जीवनाचा उगम किंवा एक्झिस्ट कधीपासून झालं तर हा थोडक्यात परिचय जनरल नॉलेजच्या दृष्टीने पण चांगला आहे आणि एक माहिती राहते. So it is 3.5 billion years ago. बिलियन म्हणजे अब्ज. तर 3.5 अब्ज वर्षापूर्वी लाईफ हॅड बीन नॉन एक्झिस्टन्स ऑन द अर्थ. 3.5 अब्ज वर्षापूर्वी लाईफ नव्हतं. At the beginning, there may have been only simple elements in the ocean on the earth. आणि मग नंतर एकदम सुरुवातीला काय असेल तर सिंपल एलिमेंट्स असेल. एलिमेंट्स माहित आहे सगळ्यांना. तर सिंपल एलिमेंट्स असेल दीज आर फाउंड इन द ओशन ऑन द अर्थ and simple type of organic and inorganic compounds may have been formed from those. मग त्या एलिमेंट पासून सिंपल टाइपचे साध्या प्रकारचे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स तयार झाले असेल. may have been formed from those. Complex compounds like proteins and nucleic acid may have formed over the long period. आणि मग सिंपल पासूनच कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार झाले असेल. कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स लाईक protein and nucleic acid, that is DNA and RNA, these may have formed over the long period from those simple compounds. आणि मग या साध्या कंपाऊंड पासून मग कॉम्प्लेक्स प्रोटीन आणि कॉम्प्लेक्स न्यूक्लिक acids, these are the complex one, that is DNA and RNA, that might have been formed. First primitive type of cells may have been formed from the mixture of different types of organic and inorganic compounds. आणि मग पहिली सेल प्रिमिटिव्ह की प्राचीन अतिशय जुनी खूप जास्त डेव्हलप नाही तर ती कशी फॉर्म झाली असेल. फर्स्ट प्रिमिटिव्ह टाइप्स ऑफ सेल्स may have been formed from the mixture of different types of organic and inorganic compounds. Number of those cells may have increased at the cost of surrounding chemicals. आता मग या सेल्सला स्वतःसाठी काहीतरी लागेल तर मग ते सर्वाइव्ह कसे झाले असेल किंवा ग्रो कसे झाले असेल त्यांचं मल्टिप्लिकेशन कसं झालं असेल तर ऍट द कॉस्ट ऑफ सराउंडिंग केमिकल्स आजूबाजूच्या केमिकल्सचं कन्झम्पशन करून केमिकल्सचा वापर करून ते मल्टिप्लाय झाले असेल. सो नंबर ऑफ दोज सेल्स मे हॅव इन्क्रीज ऍट द कॉस्ट ऑफ सराउंडिंग केमिकल्स. There may have been some differences among those cells. आणि मग काही काही सेल्सच्या दरम्यान डिफरन्सेस सुद्धा होते. So there may have been some differences among those cells and according to the principle of natural selection, some may have shown good growth. आणि मग नैसर्गिक निवड की नैसर्गिक निवडमध्ये निसर्गासोबत ज्याने अडॅप्टेशन केलं निसर्गाला ज्याला ठेवायचं त्याला ठेवेल आणि ज्याला पेरिश करायचं नष्ट करायचं त्याला नष्ट केल्याशिवाय सोडणार नाही. मग दॅट इज कॉल्ड ॲज नॅचरल सिलेक्शन नैसर्गिक निवड. तर मग डायनोसॉर सुद्धा नॅचरल सिलेक्शनच्या याच्यानुसार ते मग त्यांची नैसर्गिक निवड त्या काळात झाली नाही म्हणून दे हॅव पेरिस्ड. There may have been some differences among those cells and according to the principle of natural selection some may have shown good growth. मग ज्यांचं नॅचरल सिलेक्शन नेचर सपोर्ट करत होतं त्यांनी गुड ग्रोथ दाखवली and some may have shown good growth and some may have perished which could not adjust with the surrounding. आणि जे सराउंडिंग सोबत ऍडजस्ट नाही होऊ शकले मग ते पेरिश झाले आणि मग अशा प्रकारे एक पृथ्वीवरचं लाईफ एक्झिस्ट झालं. म्हणजे जे सुरुवातीच्या काळात जे अॅनिमल्स होते जे काही क्रिएचर्स होते आज ते असतीलच असं नाही. तर रिझन नॅचरल सिलेक्शन. ज्यांनी सराउंडिंग सोबत ऍडजस्ट केलं ते झाले. बाकीचे मग जशाला तसेच न राहता ते नष्ट झाले आणि बाकीच्यांची ग्रोथ पण झाली ज्यांनी ऍडजस्ट केलं ते. अ पीक into the history तर इतिहासात डोकावून पहा. फक्त जस्ट नॉलेजसाठी असू द्या. Many philosophers and religious scholars have written their views about
अबाउट द फॉर्मेशन ऑफ लाईफ. आता मग लाईफ पृथ्वीवर कसं निर्माण झालं तर याच्यासाठी खूप सारे फिलॉसॉफर, तत्वज्ञानी आणि मग रिलिजियस स्कॉलर, धार्मिक गुरु सगळे यांनी खूप सारे वेगवेगळे व्ह्यूज लिहिलेले आहेत. देअर सीम्स टू बी अ थोरो डिस्कशन्स फॉर द फॉर्मेशन ऑफ युनिवर्स इन व्हेरियस कल्चर्स. वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये याच्याबद्दल खूप जास्त डिस्कशन केलेले आहे आणि वेगवेगळे व्ह्यूज मांडलेले आहे की अशा प्रकारे उत्पत्ती झाली असेल. त्या कल्चर्समध्ये इट इज द इंडियन कल्चर, चायनीज कल्चर, रोमन, ग्रीक, ETC. तर ह्या सगळ्या कल्चरमध्ये याच्यावर वेगवेगळे व्ह्यूज आणि सर्वात महत्वाचं थोडं डिस्कशन सुद्धा झालेले आहे. व्हेरियस कल्चर्स हॅव नोटेड डिफरंट टाइप्स ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट प्लॅनेट्स. मग त्यांच्या कल्चरमध्ये प्लॅनेट्स बद्दल इन्फॉर्मेशन आहे, स्टार्स बद्दल आहे, द पंच महाभूता, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, ETC आणि मग पंचतत्व, पंचमहाभूता याच्याबद्दल सुद्धा लिहिलेलं आहे. इन द फॉर्म ऑफ पोएट्री, कुठं पोएट्रीच्या स्वरूपात लिहिलेलं आहे. इट इज इन द फॉर्म ऑफ स्टोरीज, स्टोरीच्या स्वरूपात आहे. अँड रिलिजियस अँड सॅक्रेड बुक्स, रिलिजियस, धार्मिक, सॅक्रेड, पवित्र बुक्स अशा याच्यात हे लिहून ठेवलेले आहे. ह्याच्याबद्दल जास्त लोड घ्यायचं नाही, फक्त जस्ट for the improvement of our knowledge. Then at present crores of species of plants and animals with huge diversity regarding shape and complexity are present on the earth. आता सध्याच्या परिस्थितीत crores of species of animals and plants are present on our earth. ओके, तर त्यांच्यामध्ये ह्यूज डायव्हर्सिटी आहे, विविधता आहे, ह्यूज मोठ्या प्रमाणात विविधता आहे. तर कशा कशाच्या बाबतीत, तर रिगार्डिंग शेप बद्दल, तर काही जणांचे शेप, साईज. आता साईज एकदम छोट्यापासनं बिलकुल मायक्रो ऑर्गॅनिझम जे दिसत नाही कोरोना सारखे, यांच्यापासनं तर एकदमच ह्यूज अवाढव्य जायंट वेल इथपर्यंत सुद्धा याच्यावर क्रिएचर्स आहे वेगवेगळे. तर रिगार्डिंग शेप, साईज अँड कॉम्प्लेक्सिटी, कॉम्प्लेक्सिटी म्हणजे त्यांच्यामध्ये जटिलता, की कॉम्प्लेक्स आहे, जटिल आहे. ओके, आर प्रेझेंट ऑन द ॲनिमल डायव्हर्सिटी. आता फक्त ॲनिमलची डायव्हर्सिटी इट इज रेंजेस फ्रॉम द युनिसेल्युलर अमिबा. अमिबा इज युनिसेल्युलर अमिबा टू इट इज अँड पॅरामेशियम, अमिबा सोबत पॅरामेशियम त्याचा स्लीपर शेपवाला ब्रदर अमिबाचा, टू मॅन अँड जायंट वेल. आणि मग त्या अमिबा पॅरामेशियम सुरुवात आणि त्याच्यापासून मॅन आणि जायंट वेल इथपर्यंत ॲनिमलमध्ये डायव्हर्सिटी पाहायला मिळते. देन इट इज द प्लांट डायव्हर्सिटी कन्सिस्ट ऑफ व्हेरियस स्पेसीज. आता प्लांटची डायव्हर्सिटी पाहू, प्लांट मधली विविधता, व्हेरियस स्पेसीज रेंजिंग फ्रॉम युनिसेल्युलर इट इज क्लोरिला, टू द ह्यूज बनियान ट्री. आणि मग क्लोरिला ते ह्यूज बनियान ट्री यांच्या दरम्यान डायव्हर्सिटी प्लांटची सुद्धा रेंज झालेली आहे. ओके, the life exists on earth everywhere from equator to both the poles. आता life existing on the earth वर लाईफ सगळीकडे आहे. मग तो पोल्स असो की इक्वेटर असो, वेदर इट इज एअर मध्ये आहे, नंतर सॉइल मध्ये आहे, ओशन मध्ये आहे, म्हणजे सगळ्या ठिकाणी कुठेही इक्वेटर असो की पोल्स असो, लाईफ इज एक्झिस्टिंग ऑन द अर्थ. सो the life exists on earth everywhere from equator to both the poles. Organisms are present at all the places like it is air, water, land, rock. Air मध्ये असते, लँड वर असतातच असतात, देन वॉटर मध्ये असते आणि रॉक मध्ये सुद्धा असतात. ओके, ह्युमन्स हॅव शोन क्युरिओसिटी अबाउट द ओरिजिन ऑफ लाईफ. माणसाला सुरुवातीपासूनच उत्सुकता होती की जाणून घ्यायला की ओरिजिन ऑफ लाईफ, आपल्या जीवनाचा उगम कसा झाला असेल, मानवाची एंट्री कशी झाली असेल, याच्याबद्दल खूप सारी उत्सुकता होती. अबाउट द ओरिजिन ऑफ लाईफ अँड रिझन्स फॉर सच अ ग्रेट डायव्हर्सिटी. आणि मग ओरिजिन ऑफ लाईफ
उगम कसा झाला आणि सर्वात महत्वाचे की एवढी ह्यूज डायव्हर्सिटी आहे, विविधता आहे, त्याच्याबद्दल सुद्धा त्याला जाणून घेण्याची खूप सारी जिज्ञासा होती. प्रेझेंट ऑन द अर्थ सिन्स एन्शियन पिरियड, प्राचीन काळापासून जे काही विविधता आहे आणि ओरिजिन कसा झाला असेल त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुकता मानव. मग याच्यासाठी काय होईल तर वेगवेगळे जण आपले व्ह्यूज मांडतील, मग वेगवेगळ्या थेरी देतील आणि त्यांच्यामधली जी ओव्हरऑल ऍक्सेप्टन्स वाली थेरी असेल ती मग पुढे कन्सिडरेबल असेल, अदरवाइज दॅट विल बी अ स्क्रॅच ऑफ, म्हणजे मग ती काही खूप जास्त दिवस चालत नाही. सो डिफरंट थेरीज अबाउट ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ आणि मग उत्क्रांती. मग आता खूप साऱ्या थेरीज ठेवलेल्या आहे की ओरिजिन ऑफ लाईफ सांगणाऱ्या आणि मग त्यामध्ये इव्होल्युशन कसं झालं, ग्रॅज्युअल चेंजेस, क्रमाक्रमाने चेंजेस कसे होत गेले, इम्प्रूव्ह कसं होत गेलं. सो डिफरंट थेरीज अबाउट ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ हॅव बीन प्रिपेअर्ड टिल टुडे. आजपर्यंत खूप साऱ्या थेरीज प्रिपेअर्ड गेल्या टिल टुडे. ओके, ऑफ विच थेरी of gradual development of living organism is accepted. आता ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट म्हणजे काय तर सजीवाचा क्रमाक्रमाने विकास. ग्रॅज्युअली म्हणजे असं नाही होणार पहिली स्टेप झाल्यावर दुसरीच येईल, पहिली नंतर चौथी नाही येणार, दुसरी तिसरी चौथी अशा प्रकारचा. सो तर त्या थेरीचं नाव आहे ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड दॅट इज ऍक्सेप्टेड. आणि मग हे इव्होल्युशन झालेलं आहे, हे सगळ्यांना माहित आहे आणि आपण पण पाहिलेलं आहे. आपल्या पण लक्षात येते की पहिल्याच्या ज्या मानवापेक्षा आपण प्रगत मानव आहे त्याच्यामध्ये कशा कशा सुधारणा झाल्या, नंतर इव्होल्युशन कसं कसं झालं आणि आपले कसे कसे मग त्याच्यानुसार आपला विकास होत गेला, म्हणजेच आपलं काय झालेलं आहे इव्होल्युशन झालेलं आहे. ओके, पण ही फास्टवाली प्रोसेस बिलकुल नाही आहे, ही करोडो वर्ष घेते. ओके, सो इट इज थेरी ऑफ इव्होल्युशन. आता त्याची थेरी बघू आपण. अकॉर्डिंग टू दिस थेरी फर्स्ट लिव्हिंग मटेरियल प्रोटोप्लाझम. फर्स्ट लिव्हिंग मटेरियल प्रोटोप्लाझम, त्याला जीवद्रव्य की ज्याच्यामध्ये जीव असेल असं मला द्रव्य, दॅट इज प्रोटोप्लाझम has been formed in ocean. आणि याच्यावर जवळपास सगळ्या जणांचं मत एकच आहे की नक्की जीवनाचा जो उगम आहे हा ओशन पासून झाला असेल. आणि या थेरीनुसार सुद्धा तेच आहे. अकॉर्डिंग टू थेरी फर्स्ट लिव्हिंग मटेरियल दॅट इज प्रोटोप्लाझम हॅज बीन फॉर्म्ड इन ओशन मध्ये फॉर्म झालं असेल. In due course of time, unicellular organism was formed. आणि मग यांच्यापासून सर्वात पहिले युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमच प्रोटोप्लाझम पासून फॉर्म झाले असेल आणि नॅचरल आहे स्टेप बाय स्टेप झालं असेल. इट इज युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम वॉज फॉर्म अँड ग्रॅज्युअली हळूवारपणे चेंजेस ऑकर्ड इन द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. आणि मग त्याच युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये चेंजेस ऑकर्ड झाले, चेंजेस घडून आले, फ्रॉम विच लार्जर अँड मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स वेअर फॉर्म. आणि मग त्याच युनिसेल्युलर पासून हळूवारपणे त्याच्यामध्ये चेंजेस झाले आणि त्याला बरेच वर्ष लागले आणि मग लार्जर आणि कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम इज फॉर्म फ्रॉम द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. आणि युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम कुठून फॉर्म झाला होता तर प्रोटोप्लाझम पासून. प्रोटोप्लाझम कुठे सापडला होता ओशन मध्ये. सो दॅट इज द sequence. Okay, all those changes were slow and gradual. आणि मग हे सगळे जे चेंजेस होते खूप स्लो होते आणि क्रमाक्रमाने होत होते, म्हणजे स्टेप बाय स्टेप डेव्हलप होत होते. ड्युरेशन ऑफ all these changes is at most 300 करोड इयर्स, म्हणजे 300 करोड वर्ष लागले हे सगळे चेंजेस घडायला. So all those changes were slow and gradual. ते changes slow आणि gradual होते. पण duration of these changes is at most 300 करोड इयर्स, म्हणजे 300 करोड वर्ष लागले असेल चेंजेस घडायला अशा प्रकारचा. तेव्हा पुढे आपण मोर कॉम्प्लेक्स
ॲनिमल म्हणून आपण उदयास आलेलं आहे किंवा दुसरे पण जे आले असेल ते. दॅन चेंजेस अँड डेव्हलपमेंट इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅड बीन ऑल राऊंड अँड मल्टी डायमेन्शनल. आणि सर्वात महत्वाचं चेंजेस आणि डेव्हलपमेंट लिव्हिंग ऑर्गॅनिझम होती ती ऑल राऊंड होती. असं नाही झालं की नुसतं डोकंच वाढलं, हातच वाढले, पायच वाढले, तर अशा प्रकारचं नाही, ऑल राऊंड होती. आणि सर्वात महत्वाचं इट इज मल्टी डायमेन्शनल, वेगवेगळ्या विविध अँगलनी ती झालेली होती. अँड दिस लेड टू द इव्होल्युशन ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम्स. आणि मग याच्यामधनंच वेगवेगळ्या टाइप्सचे ऑर्गॅनिझम्स डेव्हलप झाले. कारण पर्टिक्युलर वेगवेगळ्या भागामध्ये डेव्हलपमेंट झाली तर मग त्यानुसार वेगवेगळे ऑर्गॅनिझम अस्तित्वात आले. Hence this overall process is called as evolution. आणि याच प्रोसेसला म्हणायचं इव्होल्युशन. ओके, इव्होल्युशन. देन which is ऑर्गनायझेशनल. आणि हे ऑर्गनायझेशनल आहे म्हणजे संघटित आहे. ऑर्गनायझेशनल प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट उदाहरणार्थ त्याची डेव्हलप केलेली आहे. प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम द अँसेस्टर. कुणापासून? पूर्वजापासून. फ्रॉम द अँसेस्टर हॅव्हिंग अ डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन. त्यांची डेव्हलपमेंट झाली पण त्यांचं जे होतं तर जे काही अँसेस्टर होते त्यांचं स्ट्रक्चर डिफरंट होतं. स्ट्रक्चरल अँड फंक्शनल, फंक्शन सुद्धा डिफरंट होते. अशा मग यांच्यापासून ऑर्गनायझेशन असणं जे आपण डेव्हलप झालेलं आहे, प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट झालेली आहे. मग ते प्लॅन्ट्स असो की ॲनिमल्स असो, दॅट इज कॉल्ड ॲज इव्होल्युशन. आणि तिथं लिहा दॅट इज कॉल्ड ॲज ऑर्गॅनिक इव्होल्युशन. याच इव्होल्युशनला ऑर्गॅनिक इव्होल्युशन. समजा एखाद्या वेळेला जर कोणी विचारलं ऑर्गॅनिक इव्होल्युशन तर डेफिनेशन इज सेम. इट इज प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम द अँसेस्टर हॅव्हिंग a different structural and functional organization is called as organic evolution. It's called as organic evolution. अशा प्रकारचं हे इव्होल्युशन आणि थिअरी ऑफ इव्होल्युशन आहे. याच्यामध्ये असे पॉइंट्स दाखवलेले आहे वेगवेगळे. तर याला एक दोन वेळा वाचून घ्यायचं छानपैकी आणि काही अंडरलाईन करून ठेवून द्यायच्या फिल इन द ब्लँकसाठी सुद्धा कामी येतात. तर मग आता हे जे इव्होल्युशन झालं तर याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? इव्होल्युशन हे आता या नवीन युगातली पिढी आहे, पूर्ण IT वाला जग आहे. तर हे असे काही मानणार नाही. तर मग याच्यासाठी आपल्याला प्रूफ पण प्रोव्हाइड करावे लागेल. आणि मग प्रूफनुसार नक्कीच मान्य होईल की नक्कीच इव्होल्युशन झालेलं आहे. फॉर दॅट वी विल सी एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन. एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन. आता एव्हिडन्सेस म्हणजे पुरावे. एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन. सो वी विल सी इन नेक्स्ट लेक्चर.